नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. एकेकाळी राज्य भाजपमधील सर्वोच्च नेते असलेले एकनाथ खडसे आणि त्यांना आव्हान देत आपले स्थान निर्माण करणारे गिरीश महाजन यांच्यातील कलगीतुरा आता वेगळ्याच पातळीवर उतरलाय. फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या पदावर एकनाथ खडसेंचा दावा होता आणि तो योग्यही होता. परंतु भाजप श्रेष्ठींनी त्यावेळी फडणवीसांच्या बाजूने कौल दिला आणि सर्वार्थाने ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसेंना फडणवीसांच्या हाताखाली काम करावे लागले. तेव्हापासूनच त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले होते. खडसेंना शह देण्यासाठी फडणवीसांनी महाजनांना मोठे करण्यास सुरुवात केली. पुढे खडसेंना सिद्ध न झालेल्या आरोपांचा हवाला देत मंत्रिमंडळातूनही बाहेर करण्यात आले. अस्वस्थ खडसेंनी या घुसमटीतून भाजप सोडून शरद पवारांचा पक्ष जवळ केला. परंतु त्यानंतरही खडसे आणि फडणवीस महाजन यांच्यातील संघर्ष सुरूच राहिला. त्यातच खडसेंच्या कन्येला लागोपाठ 2 वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानं ती बाब खडसेंच्या जिव्हारी लागली. गिरीश महाजनांनीच हे सगळे घडवून आणले असा ठाम ग्रह झालेल्या खडसेंनी शक्य असेल तिथे महाजनांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. एका पत्रकाराच्या हवाल्याने महाजनांचे एका IAS महिला अधिकाऱ्यांसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनीही महाजनांना जाब विचारल्याचं खडसे म्हणाले आहे. इतका गंभीर आरोप झाल्यानंतर महाजनांकडून प्रत्युत्तर येणे अपेक्षितच होते. त्यांनी देखील खडसेंच्या घरच्या भानगडी बाहेर काढल्या तर त्यांना बाहेर फिरणे मुश्किल होईल असा पलटवार केलाय. आता हा खानदेशी शिमगा कोणत्या पातळीपर्यंत उतरतो हे सांगता येणार नाही. राजकीय वर्चस्वाची ही लढाई एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत खालच्या स्तराला उतरेल असं वाटलं नव्हतं. परंतु दुर्दैवाने तसे होत असल्याचं दिसतं. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत राहा देशोन्नती. नमस्कार.